सध्या कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही एवढ्या पुढच्या थराला गेले सध्या वातावरण। काय राहिले सांगा ना। सध्या सासऱ्याला सून कळ नाही, भावाला बहीण कळून आणि बापाला लेक कळून। जनावर बरी जनावर त्यांना कळतंय कुठं काय करावं, कुणाशी करावं, कुणासोबत करावं म्हणून। सध्या माणसाला कळ नाही। चालत्या बस गाडीत अत्याचार, हातात लिकरू बसत नाही त्यांच्यावर अनाचार। आणि काय उपयोग आहे किती शिवजयंत्या केल्यानं काही केलं तरी। आम्ही जर नामस्मरण केलं क्षणोक्षणाला तर फायदा मुक्ती सायुज्यता वरा सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता। कारण मुखी नामन हाती मोक्ष आईशी साक्ष बहुताची मुक्ती सायुज्यता वरा। हेची करा बापांनो, हे बापांनो बंधूंनो भगिनींनो हे शब्द केव्हा येतात? आता येतील ह्या 2-4 महिन्यात। नेरे भाईयार बहनो आता 2-4 महिन्यात आहेच ते विनवणी करायची असल्यानंतर। आणि माझी विनंती आहे, आता रामचंद्र प्रभू राज मंदिरात राजमहालात बसलेत, आता घराघरात रामराज्य आलं पाहिजे। आणि रामराज्य जर घरात आणायचं असेल तर अवघड काहीच नाही, एकमेकाशी व्यवस्थित बोला। आपण ज्या वेळेला बसलो यांनी स्वयंपाक वाढलं तर कधीतरी मनच जाणं जेवता नाही, कधीतरी अर्ध्यापर्यंत जेवण आल्यावर कधीतरी मनच जा यांना काय मसाला टाकलास का आज, भाजी लई छान झाली, तिला जेवायची सुद्धा गरज नाही घरच्यांना। आणि कधी कधी तुम्ही यांचं कौतुक करत जा। अहो रात्रभर असल्या थंडीत दारे धरावे लागतात, पाणी द्यायचं, ऊस वाढवायचा, ते वशिल्यानं पुन्हा कारखान्याला घालायचा। मग बिल जेव्हा येतं ते बिल घेऊन हे बँकेतून ज्यावेळेला येतं ना, केवढा आनंद असतो मनात। मी एवढे महिने कष्ट केलं, ते सगळं नोटाचं बंडल घेऊन घरी येतं। ह्याला वाटते घरी मी पैसे घेऊन गेले की पत्नी येईल, पाणी देईल, चहा घेणार का कॉफी घेणार का नाश्ता करणार। हे एवढ्या असल्या उन्हातून घरी येतं, खुर्चीवर बसतंय, पाणी आण, हा उपकारच केले पाणी आण, बसा, असलं बोलणं असतंय का? मग ह्याला वाटतं आपण सांगावं तरी मी काय आणलंय ते। अगं आज ऊसाचं बिल घेऊन आलोय, मग काय केलं, तुमचं कामच आहे ते। ह्याला वाटतंय उजनी धरणात जाऊन जीव द्यावा। एकमेकाला सांभाळून घ्या, एकमेकाला व्यवस्थित बोला, तिथं रामराज्याला सुरुवात आहे। आता आली बघा शिवजयंती, छत्रपती शिवाजी राजांची जयंती आली की बघा कशा निष्ठा जाग्या होतात ना। शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेतरी चौकात टिपाडावर मांडायचा, गावात वर्गणी करायची, पालमून नाही तर गंगा खेळून बिअरच्या बाटल्याचे बॉक्स आणायचे, दिवसभर दारू प्यायची, संध्याकाळी डीजे। तिथलं सांगते। मग यांची फुल पेलेले असतात, मग भाषण ऐकत जा। हे शिवजयंतीला हे नाचताना आम्ही पाहिलं ना, खरं सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी राजे जिथं असतील ते वर म्हणत असतील, मी फक्त खाली पाहिजे होतो रे खाली, तुझं तलवारीने मुंडकच वेगळं केलं असतं। सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं राजांना, सुपारीच्या खांडाचं, आणि आपण दारू पिऊन गप्पा मारतो। आणि त्यांच्या शिवजयंतीला त्याला माईक धरता येईना, फुल पेलेलं भाषण टोकतय, राजे शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या। कशाला, बिअर प्यायला? अरे राजे जन्माला येतील, पण राजे जन्माला येण्यासाठी अगोदर इकडे जिजाऊ मासाहेब झाली पाहिजे का नाही? सध्या कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही एवढ्या पुढच्या थराला गेले सध्या वातावरण। काय राहिले सांगा ना। सध्या सासऱ्याला सून कळ नाही, भावाला बहीण कळून आणि बापाला लेक कळून। जनावर बरी जनावर त्यांना कळतंय कुठं काय करावं, कुणाशी करावं, कुणासोबत करावं म्हणून। सध्या माणसाला कळ नाही। चालत्या बस गाडीत अत्याचार, हातात लिकरू बसत नाही त्यांच्यावर अनाचार।
आणि काय उपयोग आहे किती शिवजयंत्या केल्यानं काही केलं तरी. छत्रपती शिवाजीराजे नक्की डोक्यावर घेऊन नाचा, पण डोक्यावर घेऊन नाचताना ते आपल्या डोक्यात घुसू द्या. शिवजयंती साजरी करायची आहे ना, तर शिवजयंतीला काही संकल्प करा. मी अमुक पुडी खात असेल, आजपासून खाणार नाही. मी म्हणतो ती खरी शिवजयंती असेल. कोणी पियत असेल तर संकल्प करा राजांच्या समोर हा गुलाल लावून की उद्यापासून मी बाटलीतल्या पाण्याच्या नादी लागणार नाही. ती खरी शिवजयंती असेल. का दारू पिऊन नाही असलं काय. आता कीर्तन झालं ना, आम्ही संध्याकाळी कुठं प्रवासात असलो ना, ह्या धाब्याहून ज्या गाड्या निघतात, हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं, असले हायवे रोड झालेत आता. एका गाडीवर तिघ चौघ. आमच्या पुढे एक गाडी चलत होती, त्याच्यावर चौघ आणि 10-15 गाड्या एकमेकाच्या पुढे पळत होत्या. मी त्याच्यावर बघितलं, 4 जण बसलेले होते. त्यातल्या दोघाचं तोंड पुढं होतं आणि दोघाचं माग. मी आमच्या ड्रायव्हरला म्हणलं हँडल कुठे गाडीचं. ते म्हणलं पुढच्या दोघाकडे. काय फॅशन आहे हो. अजूनही वेळ गेलेली नाही. संपत्ती जरूर कमवा, पण संपत्ती कमवत असताना संततीवर कुठेतरी लक्ष राहू द्या. कोट्यानं संपत्ती मिळवली, संततीवर लक्ष दिलं नाही, एका तासात उधळून लावतील ना ते. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या भक्तिमती मातांना मी कुणाच्या मुलासारखा आहे, कुणाच्या भावासारखा आहे. राग येऊ देऊ नका बोलण्याचा. छत्रपती शिवाजी महाराज केव्हा जन्माला आली माहिती आहे का तुम्ही? ते राणी लक्ष्मीबाई म्हणजे विश्वासराव शिंदे शिवनेरी किल्ल्यावर ज्या वेळेला शहाजी राजांनी सोडलं, व्यवस्थित सांभाळा बरं का. ते म्हणले काळजी करू नका. तिथे एक शिवाईचं मंदिर आहे शिवनेरी किल्ल्यावर. तिथं रामायण चालायचं रोज, महाभारत आणि ते रामायण पुन्हा महाभारत ते जिजाऊ मासाहेबांनी ऐकायचं. राजे गर्भातच होते. कमीत कमी गर्भवती महिलांनी तरी टीव्ही कमी बघा. खरंच सांगतो, 5 का 5.5 महिन्यानंतर विज्ञान मान्य करतंय ते आतल्या मुलाला कळतं, मुलीला कळतं काय आपले आई वडील राहत आहेत. ते परिणाम त्या शिवाजी राजांवर झाले रामायणाचे. एकदा राणी लक्ष्मीबाईंनी विचारलं, खाओ काही खाऊ वाटतंय का, काय प्याव वाटतंय का. म्हणजे डोहाळे म्हणतो ना आपण, डोहाळे विचारावे लागतात. ते का आपल्या आईचे डोहाळे आहेत का. आपल्या आईला डोहाळे होतात, आपल्या माता माऊल्यांना डोहाळे होतात. कोणाकोणाला ते राखाची डेपसीच खावी वाटतात, कोणाला ती काळी मातीच खावी वाटते. हे खेडेगावातले डोहाळे. शहरात विचारा काय होतात डोहाळे. ते म्हणतात काही नाही, पाणीपुरी खाऊ वाटते, पिझ्झा खाऊ वाटतो. पण जिजाऊ मासाहेबांना विचारलं काय डोहाळे होतात, काय खाऊ वाटतंय. त्या म्हटल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत होत, आम्हास वाघावर बैसावेसे वाटते. आम्हाला वाटतं लढाईचा पोशाख परिधारण करावा, जिरे टोप घालावा, घोड्यावर मान ठोकावी, सह्याद्रीच्या दऱ्या खोड्यात घोडा फेकावा आणि आमच्या समोर आता आमच्या माता भगिनींवर अत्याचार करणाऱ्याचं शिर धडा वेगळं करावं. हे जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे. आपल्या समोर आपल्या माता भगिनींवर अत्याचार चालू आहे तरी आपण शांतच आहे ना. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जागावा. आणि आता जर आपण जागे नाही झालो तर येणारा कालखंड आपल्या दृष्टीनं धोक्याचा आहे. राहतील मंदिर, राहतील का मंदिराला कळत राय काय माता भगिनींच्या कपाळाला कुंकू. जेवढे अत्याचार अनाचार झाले तेवढे सगळे हिंदू माता माऊलींवरच. त्याचं कारणही ते त्या बोलल्या बा सिंधुताई सपकाळ कॉटन ग्रीनला. त्या म्हणल्या की स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातलेच पाहिजे तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कारी होतच राहणार, होतच राहणार. बघा त्या मुस्लिम समाजाची एखादी माता माऊली बाहेर पडली तर कोणतं अंग दिसतंय तिचं. आणि आम्हाला कमी कपडे घालण्यात सुशिक्षितपणा वाटायला लागला. अजूनही वेळ गेलेली नाही. आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जागा व्हा. हेची करा बापांनो.